हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 2 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शौर्याने ऊर्जाला खूप मोठा दणका दिला आहे. शौर्याचं ऊर्जावर सुद्धा प्रेम आहे आणि स्वतःच्या बापावर सुद्धा प्रेम आहे. त्यामुळे शौर्याने ठरवलंय की दोघांना नाही दुखवायचं, पण यामध्ये त्याने ऊर्जाचं खूप मोठं नुकसान केलं आहे. शौर्य चक्क पद्माला भेटला. पद्माला समजावून सांगितलं की तू जर विक्रांतशी लग्न केलं तर आमच्या घरात खूप प्रॉब्लेम होतील. ऊर्जा माझ्या बापाला एक्सपोज करेल, त्यामुळे तू विक्रांतशी लग्नच करू नको. पद्माला सुद्धा हे पटलं, कारण पद्मासाठी ऊर्जाचा संसार महत्त्वाचा आहे. पद्माने शौर्यला सांगितलं, ठीक आहे, मी विक्रांतशी लग्न करणार नाही. आणि मग तिने ही गोष्ट ऊर्जाला सांगितली आहे की ऊर्जाताई, मी विक्रांतशी लग्न करणार नाहीये. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्का बसलाय. आणि जेव्हा ऊर्जाला हे समजेल की हे सगळं शौर्याचं कटकारस्थान आहे, तेव्हा ऊर्जा शौर्यावर खूप चिडेल यात शंका नाही. या दोघांमधील भांडणं आणखीनच वाढतील. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही घरी आलेली असते आणि विजया तिला विचारते, शौर्य कुठे आहे? ऊर्जा सांगते, आज दिवसभर तो मला भेटलाच नाही, त्यामुळे मला नाही माहीत तो कुठे गेला आहे. हे ऐकून दिव्या आणि विजया खुश होतात, पण विजया तिला आणखीन टोचते, अगं असं कसं? शौर्य आणि तू एकत्रच जातात ना कोर्टात, मग शौर्य तुला माहीत नाही असं कुठे गेला आहे? तर ऊर्जा सांगते, सासूबाई मला खरंच माहीत नाही आहे तो कुठे गेला आहे, त्याने मला कळवलंसुद्धा नाही. आणि तेवढ्यात शौर्य घरी परत येतो. विजया म्हणते, हे पहा आला शौर्य. पण शौर्याच्या शर्टवर जो पंजाचा निशाणा असतो तो सगळ्यांना दिसतो. सगळे त्याकडे संशयाने पाहतात. विजया विचारते, शौर्य कुठे गेला होतास तू? ऊर्जाला सांगितलं पण नाही, आणि हा रंगाचा डाग कसला आहे? शौर्य काही बोलतच नाही. ऊर्जा, त्यानंतर विजया, दिव्या सगळे त्याच्याकडे संशयाने पाहत असतात. शौर्य सांगतो, हा डाग ना, मी अर्पिताच्या घरी गेलो होतो, तेथेच हा डाग लागला. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. दिव्या विचारते, अय्या, एवढा मोठा डाग? असा कोणता खेळ खेळत होते रंगांचा की एवढा मोठा डाग लागला? ऊर्जा आणि शौर्याला खूप राग येतो, तर विजया मात्र हसू लागते. अरे वा, काय भारी प्रश्न विचारलाय. शौर्य सांगतो, चुकून लागला असेल. तर दिव्या म्हणते, नाही नाही, चुकून नाही लागला. हे पहा ऊर्जा, शौर्याच्या हाताला सुद्धा रंग लागलाय. आणि शौर्याच्या हाताला सुद्धा रंग लागलाय हे पाहून ऊर्जा आणखीनच चिडते, तर विजया खुश होते. दिव्या विचारते, हा रंग तुझ्या हाताला कसा लागला? तर शौर्य सांगतो, आमच्या पंजांचं काहीतरी तिला पेंटिंग काढायचं होतं, म्हणून आमच्या हँडप्रिंटसाठी तिने हाताला कलर लावला होता. तर विजया म्हणते, अरे काय शौर्य, तुम्ही तिथे पेंटिंग केली, खूप छान खूप छान. म्हणजे हळूहळू अर्पिता बरी होईल बरं का? तर दिव्या म्हणते, पण आई, एक पहा ना कसा रंग लावलाय. दोघे काय एकमेकांचा हात हातात घट्ट पकडून बसले होते की काय? शौर्य म्हणतो, नाही, तसं काही नाहीये, आम्ही फक्त पेंटिंग करत होतो, तिला फक्त आमच्या हातांचे ठसे घ्यायचे होते. तर दिव्या म्हणते, पण हातांचे ठसे तुझ्या इथे शर्टला कसे लागले? असं म्हणून दिव्या चक्क लाईव्ह डेमो करून दाखवते. ऊर्जाला अशी मिठी मारते, असं तिच्या तिथे वर असा हात ठेवते आणि म्हणते, एकदम असंच मिठी मारून बसली असेल तुला अर्पिता, म्हणून हा डाग लागलाय. शौर्याला मोठा धक्काच बसतो, तर ऊर्जाचा चांगला जळफळाट होतो. आणि मग दिव्या म्हणते, दोघे एकमेकांच्या हातात हात घालून मस्त रोमॅन्टिक गप्पा मारत बसले होते वाटतं. विजया हसू लागते, पण ऊर्जाला मात्र खूप राग येतो. विजया म्हणते, शौर्य, असं जर असेल ना तर यानंतर तू तिच्याकडे जायचं नाही बरं का? अरे तुला कळत नाही का? चांगलं नाही वाटत असं. तू तिच्याकडे जातो आणि ऊर्जाला कसं वाटेल बरं? तुम्ही दोघे एकमेकांना मिठ्या मारता, एकमेकांचा हात हातात घेता, हे काही चांगलं नाहीये. तर दिव्या म्हणते, हा ऊर्जा, तुला हे आवडत नाहीये असं वाटतं. ऊर्जाचा खूप जळफाट होतो आणि ऊर्जा ही रागारागाने तेथून निघून जाते. शौर्यसुद्धा तिच्या मागे मागे जात असतो, परंतु विजया त्याला काही जाऊ देत नाही. शौर्य थांब, आज तू खूप थकून आलाय, कोकम सरबत पिऊन जा. ती शौर्याला थांबवून घेते, बसवते, त्याला कोकम सरबत देते. पण शौर्याला हाच विचार पडतो की ऊर्जा रागारागाने का निघून गेली? तिला राग आला असेल का? तिचा काही गैरसमज झालाय का? हाच प्रश्न शौर्याला पडतो. आणि इकडे तीर्था, तिचा मित्र गौरव बरोबर मस्त गप्पा मारत बसलेली असते. ती चिप्स खात असते आणि हा गौरव शेंगदाणे खात असतो.
गौरव तिला विचारतो, शेंगदाणे खाणार का? तर तीर्था सांगते, नाही. गौरव तिला म्हणतो, अगं तुझे हे पॅकेजमधले चिप्स खाण्यापेक्षा शेंगदाणे खाल्लेले चांगले. हे रोड साईड शेंगदाणे ना, त्यामध्ये जास्त प्रोटीन असतं, जास्त शरीरासाठी चांगलं असतं ते. तर तीर्था म्हणते, गौरव तू कधी नॉर्मल बोलूच शकत नाही का? नेहमी काही ना काहीतरी ज्ञान देत असतो, नॉलेज देत असतो. गौरव म्हणतो, अगं तीर्था तुझ्या नावाला तरी जाग. दिवसभर असा टाइमपास करत बसण्यापेक्षा असं नॉलेज गोळा केलेलं चांगलं असतं आणि शेंगदाणे खाल्लेले चांगले असतात. तीर्था म्हणते, पण मला नाही खायचे. आपण दुसरं काही बोलू शकत नाही का? तर गौरव सांगतो, ओके दुसरं काहीतरी बोलूया. तुला माहिती आहे का आपल्या मेंदूमध्ये किती मोठा डेटा साचू शकतो? 22 टेराबाईट. ऊर्जा म्हणते, म्हणजे किती असतं ते? तर गौरव म्हणतो, अगं तुझ्या भाषेत सांगायचं तर कमीत कमी 300 वर्ष चालेल इतका मोठा HD क्वालिटीचा सिनेमा आपण आपल्या मेंदूमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. ऊर्जा म्हणते, म्हणजे हे सुद्धा तू मला ज्ञानच देतोय. अरे नॉर्मल बोल ना, नॉर्मल विषयावर तू गप्पा मारू शकत नाही का? माझ्याबद्दल विचार, तुझ्याबद्दल मला काहीतरी सांग. गौरव म्हणतो, ठीक आहे माझ्याबद्दल सांगतो. मी आहे ना एका नोकरीसाठी अप्लाय केला आहे. पुढील आठवड्यात मीटिंग आहे, इंटरव्ह्यू आहे आणि मला नोकरी मिळू शकते. तर तीर्था म्हणते, अरे वा किती छान, मला सुद्धा नोकरी करायची आहे. पण माझी आई परमिशन देईल की नाही काय माहीत. गौरव म्हणतो, त्यात काय, सांगायचं तिला डायरेक्ट मला नोकरी करायची आहे, ऐकेल ती. आणि तू कशाला नोकरी करतेस ग? उगत एखाद्या गरजवंताची जागा अडवतेस. तर तीर्था म्हणते, तू गप्प बस. गरज काय फक्त पैशांची असते का? मला नोकरी वेगळ्या कारणासाठी सुद्धा करायची इच्छा असेल, मग मी सुद्धा त्या अर्थाने गरजवंतच आहे. गौरव म्हणतो, ठीक आहे मी तुला इंटरव्ह्यूबद्दल सांगतो. इंटरव्ह्यूचे ना 3 पॅरामीटर्स असतात. पहिला पॅरामीटर हा असतो. तीर्था म्हणते, अरे बस करे तुझं ज्ञान देणं. आणि तीर्था तेथून पळून जाते. गौरव म्हणतो, अगं ऐकून तर घे पॅरामीटर. आणि तो जोरजोरात हसू लागतो. पुढे जाऊन या तीर्था आणि गौरवची प्रेम कहाणी आणि त्यावरून घरात होणारे राहाडे आपल्याला पाहायला मिळणारे असंच दिसतंय. आणि इकडे ऊर्जा ही तिचा मोबाईल पाहते, तिच्या रूममध्ये असते. तर शौर्याचा मेसेज आलेला असतो, कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस, असं काहीही नाही. ऊर्जाला खूप राग येतो. ऊर्जा हा मेसेज पाहते पण मेसेजचा रिप्लाय काही करत नाही. शौर्य विचार करतो, ऊर्जाने मेसेज तर पाहिलाय पण रिप्लाय काही केलेला नाहीये. याचा अर्थ ऊर्जाचा खरंच गैरसमज झालाय. ऊर्जा खूप चिडली आहे. आणि मग शौर्य हा ऊर्जाला आणखीन एक मेसेज पाठवतो, आज रात्री तरी भेटशील ना. ऊर्जा खूप चिडते आणि आता ती ठरवते, नाही शौर्याला रिप्लाय द्यायलाच पाहिजे. आणि ऊर्जा त्याला रिप्लाय करते, चुकून अर्पिताला करायचा मेसेज मला केला आहेस का? हे ऐकून आणि हा मेसेज पाहून शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे यार किती क्यूट आहे माझी बायको. याचा अर्थ माझी बायको जलस होतीये, तिचा जळफळाट होतोय. आणि मग शौर्य ऊर्जाला पुन्हा एक मेसेज पाठवतो, नाही या मी तर ऊर्जाला पाठवायचा मेसेजच ऊर्जाला पाठवला आहे, ती मला भेटायला येईल का? आणि हा मेसेज वाचून ऊर्जासुद्धा स्माईल करते. ऊर्जासुद्धा आता नॉर्मल झालेली असते आणि ऊर्जा शौर्याला मेसेज करते, नाही. आणि हा मेसेज पाहून शौर्य आणखीनच खुश होतो आणि म्हणतो, नाही. आणि तो हसू लागतो. आणि मग तो पुन्हा एकदा ऊर्जाला मेसेज करतो, ओके ठीक आहे मी तरीही वाट बघेन. आणि शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, हे आवडतंय मला. माझी बायको जलस होतीये, पॉझिटिव्ह होतीये. वा वा, आता तिला मनवायला मजा येईल रुसून बसलेल्या बाईला. असा विचार करून शौर्य खुश होतो. आणि इकडे ऊर्जा खरंच रुसून बसलेली असते. हाताची घडी घालून तोंड फुगवून रुसून बसते. तिला शौर्याचं हे वागणं बिलकुल आवडलेलं नसतं की शौर्य तिच्याशी असा वागतोय. आणि मग थोड्या वेळानंतर रात्र होते आणि पद्मा ही पूर्वाच्या घरी असते, ऊर्जाच्या माहेरी. आणि पूर्वाने तिच्यासाठी अनेक पदार्थ जेवायला बनवलेले असतात. हे घे ते घे. पद्मा विचारते, काकू तुम्ही एवढा स्वयंपाक का केला आहे? तर पूर्वा म्हणते, अगं तू आज किती दिवसानंतर घरी जेवायला आहेस म्हणून केला आहे. पद्मा म्हणते, नाही काकू आज केला तर केला, उद्यापासून तुम्ही एवढं सगळं करायचं नाही आहे, एवढं तुम्ही त्रास करून नाही घ्यायचा. तर पूर्वा म्हणते, अगं पद्मा तू काय आणि ऊर्जा काय मला सारख्याच आहात. तू मला ऊर्जापेक्षा वेगळी नाही आहे. आणि जर माझी ऊर्जा जेवायला आली असती तर मी सुद्धा तिच्यासाठी हे सगळं बनवलंच असतं. पूर्वाला ऊर्जाची आठवण येते आणि ती म्हणते, पहा नाही ऊर्जा आज घरी आली होती मला भेटायला. मान्य आहे मी घरी नव्हते, मग थोड्या वेळ थांबायचं, माझी वाट पाहायची, तर नाही गेली निघून लगेच.
येथे आईला आपली काळजी वाटत असेल, आईला आपल्या भेटायचं असेल असा थोडासुद्धा विचार आला नाही. ते म्हणतात ना की मुली लग्नानंतर बदलतात. माझ्या ऊर्जाचं सुद्धा अगदी तसंच झालंय. पद्मा हसू लागते. पूर्वा ऊर्जाच्या आठवणीत रंगून जाते आणि सांगते, पद्मा तुला माहिती आहे का, जेव्हा ऊर्जाच्या लग्नाआधी ऊर्जा येथे होती ना, तर मला असा जेवण बनवायचा उत्साह वाटायचा की ऊर्जाला हे आवडेल, ऊर्जाला ते आवडेल. मग मी उत्साहाने बनवायचे. परंतु आता काही उत्साहाचा वाटत नाही आहे. मला एकदा 2 पोळ्यांची कणिक मळाली आणि एखादी भाजी बनवली की तिन्ही टाईम मला ती पुरते. कसला उत्साहच वाटत नाही. नाहीतर ऊर्जा होती ना, तर घरात असा उत्साह असायचा. तिच्या त्या कोर्टाच्या केसेस, तिची ती कामं, येणं जाणं, आई मला भूक लागली आहे आणि मी काही बनवून देईपर्यंत तिचं काम सुरू. मग बनवलेलं तसंच राहून जायचं. अनेक वेळेस तर मी तिला माझ्या हातानेच भरवायचे. ती खायची, मी भरवायचे आणि ती आपलं काम करायची. हे सगळं ऐकून पद्मासुद्धा खूप इमोशनल होते. पूर्वा सांगते, मला आहे ना तिची खरंच खूप काळजी वाटते. मी तिला नेहमी सांगायचे, अगं ऊर्जा वकील बनू नकोस, ऊर्जा वकील बनू नकोस. जेथे तुझ्या बाबांचा निभाव नाही लागला, तुझा निभाव काय लागणार? पण तिने माझं कधी ऐकलंच नाही. ऊर्जा आहे ना खरंच खूप वेगळी आहे. तर पद्मा म्हणते, हो काकू, एकदम खरं बोलताय तुम्ही. ऊर्जाताई ना जगावेगळीच आहे. तर पूर्वा म्हणते, खूप खमकी आहे ती. तिच्यात एवढी हिंमत कुठून आली काय माहीत. तर पद्मा म्हणते, तुमच्याकडूनच आली, दुसरी कुठून आली? पूर्वा सांगते, नाही गं बाई, मी एवढी हिमतीवाली नाही आहे. माझे हातपाय गळतात. पण ती नाही, ती खूप हिमतीची आहे. आणि आता तर काय, वाघाच्या गुहेत गेली आहे. दिवस रात्र तो वाघ तिच्या समोरच असतो. आता त्या वाघाशी कशी लढणारे ना ती देव जाणे. तर पद्मा म्हणते, काकू आपली ऊर्जाताई आहे ना काही साधीसुधी नाही आहे. त्या वाघाचा जबडा उघडून त्याचे दात आहे ना रोज ती मोजत असते. हे ऐकून पूर्वा खुदू खुदू हसू लागते आणि म्हणते, पद्मा तू पण ना काय वाघाचे दात मोजते. या दोघीही खूप खुश असतात, मनसोक्त हसतात. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे. खूप दिवसानंतर पूर्वा आणि पद्मा एवढ्या मनसोक्त हसल्या असतील. पूर्वाला ऊर्जाची काळजी वाटते, ऊर्जाची आठवण येते आणि पद्मा बिचारीला किती त्रास आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आज दोघी मनसोक्त हसतात, गप्पा मारतात, जेवण करतात, आनंद साजरा करतात. आणि इकडे दिव्या ही झोपेतून उठते. तिला समजतं की ऊर्जा घरी नाही आहे, ऊर्जा गेली शौर्याला भेटायला. मग ती लगेच आपलं कपाट उघडते. या कपाटातून पद्मासाठी ॲफिडेविट काढते. मग ऊर्जाचं कपाट उघडते आणि ऊर्जाच्या कपाटामध्ये हे ॲफिडेविट ठेवून देते. पण ती कपाटाचा दरवाजा लावणार इतक्यात आदित्य दरवाजा उघडून आतमध्ये येतो आणि त्याला दिसतं की दिव्याने ऊर्जाचं कपाट उघडलंय. दिव्या खूप घाबरते आणि आदित्य तिच्याकडे संशयाने पाहत असतो. दिव्या जसं काय याला कळलंच नाही असं म्हणून तेथून जाऊ लागते. तेवढ्यात आदित्य तिला थांबवतो आणि विचारतो, काय ग दिव्या, हे कपाट तर तू ऊर्जाला वापरायला दिलंय ना, मग तू ऊर्जाचं कपाट उघडून काय करत होतीस? काय घेत होतीस की काय ठेवत होतीस? आता आदित्यला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न दिव्याला पडतो. दिव्या खूप घाबरते आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य हे दोघे पुन्हा एकदा पार्कमध्ये भेटायला आलेले असतात. ऊर्जा गप्प असते, चिडलेली असते, काही बोलत नाही. शौर्य विचारतो, ऊर्जा काय झालंय? तू माझ्याशी काही बोलणार नाही आहेस का? मी तुझ्यासाठी आईस्क्रीम आणू का? तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, मला काही नको आहे. शौर्य विचारतो, मग काय झालंय? येथे आपण बोलायला आलोय ना. दिवसभरात आपला थोडासा वेळ मिळतो, काही मिनटं मिळतात आणि त्यासुद्धा तू अशी फुगून बसणार आहे, मग काय फायदा? ऊर्जा म्हणते, मी नाही चिडले. शौर्य म्हणतो, तू चिडली आहेस. आज मी तुला न सांगता अर्पिताला भेटायला गेलो ना, म्हणून तू चिडली आहेस. पण तूच मला तिला भेटायला जायला सांगितलंय ना. तर ऊर्जा म्हणते, हो मीच सांगितलंय. पण दिवसभर तू तेथे रमायला लागलाय, ते मला आवडत नाहीये. दिवसभर आपली बायको कोठे असेल, काय करत असेल हे जाणून घेण्याचा तू एकदाही प्रयत्न केला नाही, एकदाही कॉल केला नाही मला, साधा मेसेजही केला नाही. तर शौर्य सांगतो, अगं ऊर्जा मला वेळच मिळाला नाही. ऊर्जा म्हणते, मी तेच तर सांगतेय, तू तेथे रमायला लागलायस, तुला त्या अर्पिताची कंपनी चांगली वाटतीये म्हणून तुला बायकोची आठवणच येत नाही. शौर्य म्हणतो, अगं ऊर्जा ते शक्य तरी आहे का? मला तुझी क्षणाक्षणाला आठवण येत होती, पण नाही जमलं फोन करायला. तुला माहिती आहे ना ती अर्पिता कशी आहे. अगं क्षणभर जरी मी बाजूला गेलो ना तरी शौर्य येथेच थांब, येथेच कर असं बोलत असते. ऊर्जा म्हणते, तेच तर मी सांगतेय, तुला त्या अर्पितामध्येच आता वेळ मिळत नाहीये, मग माझ्यासाठी वेळ तू कधी काढणार? शौर्य हा ऊर्जाला बेंचवर बसवतो आणि ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा, गैरसमज करून घेऊ नको. तुला सुद्धा माहिती आहे
तुझ्यात आणि माझ्यात कधीच कोणी येऊ शकत नाही. अर्पिता पेशंट आहे म्हणून मी तिला भेटायला जातोय आणि तू मला सांगितलंय म्हणून जातोय. आमच्यात असं काहीच नाहीये, कधी होऊही शकत नाही आणि तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्या मुलीचा विचार माझ्या मनाला कधीच शिवू शकत नाही. ऊर्जा शौर्यकडे पाहतच राहते आणि इकडे दिव्या ही जात असते तर आदित्य तिला जाब विचारतो. दिव्या, तू ऊर्जाच्या कपाटात काय करत होतीस? तर दिव्या सांगते, ते मी. आदित्य विचारतो, काय काय सांग ना स्पष्ट. तर दिव्या म्हणते, अरे काही नाही, ते ना ऊर्जा खूप पसारा करते. म्हणजे आली कोर्टातून की तिचे सगळं सामान, तिचे कपडे असेच बेडवर पडेल असतात, म्हणून मी ते ठेवत होते. कारण मला मात्र स्वच्छता खूप आवडते बाबा, मी खूप स्वच्छ ठेवते माझी रूम. तर आदित्य म्हणतो, तू आणि स्वच्छ ठेवतेस रूम? अगं तुझे लॉन्ड्रीमधून आलेले कपडे मी कपाटात ठेवतो, कधी तू तुझा टॉवेल उचलत नाही, रूममध्ये पसारा तू करून ठेवतेस आणि ऊर्जाने केलेला पसारा तू आवरतेस. दिव्या, तुझा नवरा आहे मी, मागील अनेक वर्षांपासून तुझ्याबरोबर याच खोलीत राहतो. कमीत कमी मला खरं वाटेल, मला पटेल असं तरी कारण दे. खोटं बोलून काय फायदा नाहीये. तर दिव्या म्हणते, आदित्य मी कशाला खोटं बोलेल? तर आदित्य चिडून म्हणतो, दिव्या मला शेंड्या लावायला जाऊ नकोस, कारण मला एक गोष्ट चांगली कळली आहे की तुझं आणि डॅडचं काहीतरी सुरू आहे आणि तुम्ही जे कटकारस्थान करताय ना त्यामुळे ऊर्जालाच त्रास होणार आहे. अगं कमीत कमी एवढा तरी विचार कर की ऊर्जा तुझी बहीण आहे आणि सत्याच्या बाजूने लढतीये आणि तू तिच्याच विरुद्ध वागतीये. दिव्या तोंड वाकडं करते. शौर्य तिला ठणकावून सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता आहे ना, तर तो म्हणजे तू एक नंबरची मूर्ख आहे, उच्च कोटीची मूर्ख आहे. पण तुला असं वाटतं की तू खूप हुशार आहे आणि हाच तुझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तू ओव्हर कॉन्फिडन्समध्ये अनेक गोष्टी करतेस आणि एक ना एक दिवस तू पकडली जाणार, तू अडकणार आणि इतकी वाईट अडकशील ना की मग मी सुद्धा तुला सोडू शकणार नाही आणि त्या दिवशी मी सुद्धा तुझ्या विरुद्ध उभा राहील, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून शौर्य तेथून निघून जातो. दिव्या चांगलीच घाबरते की शौर्य मला हे बोललाय आणि तिला रागही येतो. आणि इकडे शौर्य हा ऊर्जाला जवळ घेतो आणि म्हणतो, ऊर्जा तू आहे ना जलस होतीये. त्या मुली असतात ना, त्या बायका एकदम पजेसिव्ह बायका, ज्यांना आपला नवरा दुसऱ्या एखाद्या बाईबरोबर मुलीबरोबर बोललेलाही आवडत नाही, तू अगदी तशीच होते. तर ऊर्जा म्हणते, छे मी काय पजेसिव्ह वगैरे होत नाहीये. शौर्य विचारतो, खरंच? ऊर्जा म्हणते, हो मग मी कशाला पजेसिव्ह होऊ, मी काही पजेसिव्ह होत नाहीये. शौर्य म्हणतो, हो पजेसिव्ह नाही तर तू एक नंबरची जलस होते, जलस. जळ कुकडी कुठली? ऊर्जा तोंड वाकडं करून म्हणते, छे मी काही जळत वगैरे नाहीये, मी कशाला जळू, मीच तुला तिच्याकडे पाठवलं, मग मी कशाला जळू. शौर्य म्हणतो, मग ऊर्जा तूच मला तिच्याकडे पाठवलं ना आणि तुझा माझ्यावर एवढा विश्वास नाहीये. अगं त्या अर्पिताने कितीही प्रयत्न केले, मला कितीही मिठी मारली, माझ्याजवळ आली ना तरी मला कसलंही टेन्शन नाहीये, कारण मला माहिती आहे की माझी बायको कधीही माझ्यावर संशय घेणार नाही. ऊर्जा म्हणते, हो कधीच घेणार नाही. शौर्य म्हणतो, मग मला आता काही टेन्शन नाही, मी निवांत अर्पिताच्या मिठीत बसेल, अर्पिताचा हात हातात घेऊन. ऊर्जा चिडून म्हणते, बिलकुल घ्यायचा नाहीये, असं काहीच करायचं नाही, तिच्यापासून दूर राहायचं. शौर्य हा ऊर्जाला समजावून सांगतो, यालाच म्हणतात जलसी आणि तुला जलस व्हायची काहीच गरज नाहीये. मी कधीच त्या अर्पिताच्या जवळ जाणार नाही, फक्त एक पेशंट म्हणून. मला भेटल्यावर तिला बरं वाटेल म्हणून मी तिच्याजवळ जातो, तिला भेटायला जातो आणि तू तुझ्या मनात असा कोणताही विचार आणू नको. ऊर्जाला हे पटतं. ऊर्जा शौर्याकडे पाहून स्माईल करते. शौर्यालाही आनंद होतो आणि शौर्य ऊर्जाला जवळ घेणार इतक्यात शौर्याला अर्पिताचा कॉल येतो आणि अर्पिताचा कॉल पाहून शौर्य आणि ऊर्जालाही टेन्शन येतं. शौर्य विचार करतो, अर्पिताने एवढ्या रात्री का फोन केला असेल, पण ऊर्जाची इच्छा असते की शौर्याने फोन उचलू नये, पण शौर्याला असं वाटतं काही इमर्जन्सी असेल तर, आणि तो फोन उचलण्याचा विचार करतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्य या दोघांमधील जी काही भांडणं आहेत ती कधी कमी होत आहे, कधी वाढत आहे, पण अर्पिताचा विषय निघाला की भांडण वाढतं एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शौर्य चक्क पद्माला भेटायला जाणार आणि पद्माला सगळी परिस्थिती समजावून सांगेल की तुझ्या आणि विक्रांतच्या लग्नामुळे आमच्या नात्यावर परिणाम होतोय
आणि ऊर्जाला तर असं सुद्धा वाटतंय की माझ्या डॅडने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता, तिच्यावर गोळी चालवली होती. हे ऐकून पद्माला मोठा धक्काच बसेल. पद्मा शौर्यला म्हणेल, शौर्य दादा तू काळजी करू नको, आता मला काय करायचंय ना ते चांगलंच कळलंय. आणि मग पद्मा ही घरी येऊन ऊर्जाला सांगेल, ऊर्जाताई मी त्या विक्रांत शिर्केशी लग्न करणार नाहीये, मी हा निर्णय घेतलाय. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्का बसणार. ऊर्जा विचारेल पण का? आणि मग जर पद्माने शौर्याचं नाव तिला सांगितलं की शौर्य दादा मला भेटला, त्याने मला असं सांगितलं, म्हणून तुमच्या नात्यात दुरावा येऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतलाय, तर मात्र ऊर्जाचे गैरसमज आणखीनच वाढणार. ऊर्जाला असं वाटेल की शौर्याने स्वतःच्या बापाला वाचवण्यासाठी हे सगळं केलंय. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.